नमस्कार मित्रांनो, मी आज आलो होतो कांदिवलीला. तुम्हाला सकाळी बोललो होतो मी कांदिवलीला येतो आहे म्हणून, पण कशासाठी ते सांगितलं नव्हतं. तर मी आज आलो होतो इथे एका ओपन माईक शोमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. आणि ते हे आहे माझं सर्टिफिकेट. दिसतं आहे तुम्हाला, दिसलं असेल बघा. तर मी इथे आज कविता सादरीकरणासाठी आलो होतो. कविता सादर वगैरे केली, छान झालं सगळं. अजून याचा रिझल्ट लागायचा आहे. जवळपास माझ्यामध्ये शुक्रवारपर्यंत ते बोलले व्हिडिओ वगैरे भेटतील, मी शेअर करेन. तर काही नाही बाकी. आज कोणीतरी बोललं होतं मला, कोणीतरी नाही असं खास माणसंच बोलली होती मला माझी, की मी स्टेजवरती परफॉर्मन्स करताना नाही बोलू शकत. म्हणजे स्टेज डेअरिंग नाही आहे माझ्याकडे. खरं तर नाहीच आहे. पण मला त्या गोष्टीला ना असं खोडून काढायचं होतं की मी ते करू शकत नाही. जी व्यक्ती मला बोलली होती की तू करू शकत नाही अशी बोलली नव्हती ती, पण ती अशी बोलली होती की तुला बोलता येतं का, तत पप करशील. ॲक्च्युली शी इज राईट. म्हणजे तिला माहीत आहे की मी काय करू शकतो काय नाही, पण मला ते सगळं खोडून काढायचं आहे. आता मी काय करू शकतो आणि काय नाही हे मला स्वतःला दाखवून द्यायचं आहे. सो हाच एक छोटासा प्रयत्न होता. बाकी कविता तर मी स्वतः लिहितच असतो. सो आज पहिल्यांदा पार्टिसिपेट. बाकी ठीक. त्यानिमित्तानं कांदिवली तरी फिरलो. बाकी काय नाही. चला मग आता घरी जाऊया. घरी जायचं, आराम करायचा, थोडंसं काम करायचं, आपल्या तेसवाचं काम करायचं थोडंसं, आणि बस उद्या परत उठायचं, कामाला जायचं. डेलीचं रुटीन. बाकी सगळं ठीक. काळजी घ्या. एक नवीन काहीतरी चालू आहे, तुमचा सपोर्ट राहू द्या. बाकी काय बोलणार नाही जास्त. आनंद राहा. कवितेचे सुरुवातीचे 2 कडवे ऐकवतो तुम्हाला. तुम्हाला दगड माहिती आहे? दगड कसा कठोर असतो ना, जसा कठोर असतो तसाच तो तेवढाच सहनशीलता असते त्याच्याकडे. म्हणजे तो सगळं सोसूनही स्थिर असतो पूर्णपणे. तर मी पण देवाकडे आज मागणी केली होती की माझ्या मनाचा दगड कर, माझ्या मनाचा दगड कर. कवितेचे बोल असे होते माझ्या की एकची मागणी करीतो मी देवा, माझ्या मनाचा दगड व्हावा. दगड का तर माझं मन आहे ना आत्ता आजकाल एवढं चंचल आहे, एका ठिकाणी धड नाही आहे. हे 1000 विचार मनात, 1000 प्रश्नांची उत्तरं तर काय भेटली नाही तरी चालते, पण विचार तर भरपूर चालत असतात. म्हणून म्हटलं मी देवाला की माझ्या मनाचा असा दगड कर की जो स्थिर राहील, प्रत्येक परिस्थिती स्थिर राहील. तर पुन्हा एकदा बोलतो, एकची मागणी करीतो मी देवा, माझ्या मनाचा दगड व्हावा. पंखांवरी जरी भार लादला, त्या वाटेला वळण नसावे. म्हणजे पंखांवर माझ्या कितीही जबाबदारी आली तरी त्या जबाबदारीतून मी किंवा त्या जबाबदारीपासून मी पळ काढू नये. समजते? अशी काहीशी कविता होती. पूर्ण कविता तर आत्ता काय चालता ऐकवतो शकत नाही तुम्हाला. बाय.